इतिहास. इतिहास कधीच खोटं बोलत नाही, पण तो नेहमी संपूर्ण सत्य सांगतो असंही नसतं. काही वीरांना इतिहासाने सुवर्णाक्षराने लिहिलं, तर काहींच्या पराक्रमावर सत्याने काळ्या शाईचं आचरण चढवलं. आज आपण अशाच एका नावासमोर उभे आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, ज्यांना इतिहासाने काळ्या शाईने लिहिले असे क्रांतीवीर, आदिवासी क्रांतीवीर म्हणजेच तंट्या भील, ज्यांना लोक प्रेमाने तंट्या मामा असेही म्हणत. तर मित्रांनो, भारत ही ऋषींची भूमी, शूरवीरांची भूमी, बलिदानाची भूमी. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज घडवले, राणी लक्ष्मीबाई घडवली, भगतसिंग घडवले. पण या मातीत एक असा वीर जन्माला आला ज्याच्या हातात ना राजदंड होता ना मोठे सैन्य. तरीही त्याने इंग्रज साम्राज्याला वर्षानुवर्षे गुडघ्यावर आणले. इतिहासाच्या पुस्तकांनी ज्याला काही पानात बंदिस्त केलं, पण जनतेने ज्याला आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवले ते म्हणजे तंट्या मामा. 19व्या शतकात एका बाजूला इंग्रजांची सत्ता दिवसेंदिवस एकदम मजबूत होत होती, आणि तर दुसऱ्या बाजूला जंगलात राहणारे जे आदिवासी होते त्यांचे जीवन एकदम उद्ध्वस्त होत होते. भिल्ल समाजासाठी जंगल म्हणजे केवळ झाडे नव्हती, तर तेच त्यांचे घर होते आणि तेच त्यांचे अन्न सुद्धा होते. तेच त्यांचा धर्म आणि तेच त्यांचे अस्तित्व होते. पण इंग्रजांच्या कायद्यांनी जंगलावर बंदी घातली, लाकूड तोडण्यावर बंदी घातली, शिकार करण्यावर सुद्धा बंदी घातली. त्याचप्रमाणे जमिनीवर कर लादण्यात आले आणि जे विरोध करायचे त्यांच्यावर अमानुषाची छळ करण्यात आला, शिक्षा करण्यात आली. भिल्ल समाजाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. आणि मग अशाच काळात निमाडच्या मातीत एका साध्या भिल्ल कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. कोणी कल्पनाही केलेली नव्हती की हेच बालक एक दिवस इंग्रजांसाठी सर्वात मोठे असे संकट ठरेल. त्या बालकाचे नाव होते पण स्वाभिमान मात्र हिमालय एवढा. गरीब घर, लहानपणापासून आई जंगलाची प्रत्येक वाट माहीत होती. आणि मग कोणत्या झाडाची सावली किती थंड असते, कोणत्या नदीत वर्षभर पाणी असते, कोणता डोंगर शत्रूपासून आपल्याला लपवू शकतो, हे सर्व त्याने निसर्गाकडून शिकले. धनुष्यबाण चढवायचा त्याने शिकले. इतर मुले खेळण्यात रमायची, पण तंट्या धनुष्यबाण चालवण्यात रमायचा. त्याचे लक्ष कधीच चुकत नव्हते. वडील त्याला म्हणायचे, बाळा, शस्त्र हातात घेण्यापूर्वी न्याय मनात ठेव. अन्यायासाठी उचललेले शस्त्र पाप असते, पण निरपराधांच्या रक्षणासाठी उचललेले शस्त्र हेच धर्म असते. ही शिकवण तंट्यांच्या आयुष्याचा पाया बनली. काळ पुढे सरकत गेला आणि इंग्रजांचे अत्याचार वाढतच गेले. एका दिवशी गावातील एका वृद्ध शेतकऱ्याची जमीन सावकाराने बळकावली. त्याची लेकरं उपाशी होती, घरात धान्य नव्हते आणि इंग्रजांचा अधिकारी मात्र कर वसूल करण्यासाठी दारात उभा होता. त्या वृद्धाच्या डोळ्यातील अश्रू तंट्याच्या मनात ज्वालामुखी बनून धगधगू लागले. त्या दिवशी एका साध्या आदिवासी तरुणाचा जन्म संपला आणि एका क्रांतिकारकाचा जन्म झाला. प्रत्येक क्रांतीची सुरुवात एका वेदनेतून होते आणि तंट्या मामांच्या क्रांतीची सुरुवात गरिबांच्या अश्रूतून झाली, अन्यायाच्या राखेतून आणि स्वाभिमानाच्या ज्वालेतून सुरुवात झाली. तंट्या मामाने इंग्रजांना आव्हान दिले. मग त्यांच्या नावाने संपूर्ण निमाडका थरथरू लागला. अन्याय जेव्हा माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे जातो तेव्हा इतिहासात क्रांती जन्म घेते. तंट्याच्या मनातही आत्ता शांतता उरली नव्हती. गरिबांच्या डोळ्यांचे अश्रू, आईच्या रिकाम्या चुली आणि सावकाराच्या क्रूर हास्याने त्यांच्या छातीत दगदगणारा ज्वालामुखी पेरला होता. एका सकाळी एक इंग्रज अधिकारी आणि त्यांच्यासोबत काही सावकार
एका भिल्ल कुटुंबाच्या झोपडीसमोर उभे होते. कर भरता नाही म्हणून ही जमीन आता सरकारी घरातील वृद्ध आई हात जोडून रडत होती. लहान मुले आईच्या पदरात थरथर कापत होती. तेवढ्यात झाडांमागून एक तरुण पुढे आला. डोळ्यात अंगारा, चेहऱ्यावर निर्भयता. तो होता तंट्या. त्याने अधिकाऱ्याला ठाम आवाजात सांगितले, ज्यांच्या हाताने ही जमीन फुलवली त्यांनाच तुम्ही बेघर करणार, हा कसला न्याय? इंग्रज अधिकारी हसला. न्याय? आमचाच कायदा म्हणजे न्याय. हे शब्द ऐकताच तंट्याच्या मनातील संयम सुटला. शेणात बाण हवेत झेपावला. इंग्रज सैनिक घाबरून इकडे तिकडे पळू लागले. भिल्ल तरुणांनी जनतेकडून अचानक हल्ला चढवला. काही मिनिटातच अधिकारी माघारी फिरले. त्या दिवशी भिल्ल समाजाने प्रथमच अनुभवले, भीती संपली की स्वातंत्र्याची सुरुवात होते. या घटनेवर तंट्या एकटा राहिला नाही. डोंगर दऱ्यातून जंगलाच्या प्रत्येक वाटेवरून शेकडो तरुण तंट्यासोबती जमा होऊ लागले. कोणी धनुष्य घेऊन जाई, कोणी कुऱ्हाड, कोणी तलवार. त्यांच्याकडे मोठी शस्त्रे नव्हती, पण छातीत ज्वालासारखे धैर्य होते. तंट्याने आपल्या साथीदारांना सांगितले, लक्षात ठेवा, आपली लढाई गरिबांविरुद्ध नाही, आपल्या लोकांविरुद्ध नाही, अन्यायाविरुद्ध आहे. स्त्रियांना हात लावायचा नाही, निरपराधांचा एक केसही दुखवायचा नाही, फक्त अत्याचाऱ्यांवर प्रहार करायचा. हे शब्द ऐकून सर्वांनी एकमुखाने घोषणा केली, जय जल, जय जंगल, जय जमीन. आता सुरू झाला गमिनी कावा. दिवसा जंगलात अदृश्य आणि रात्री विजेच्या झेपाने कारवाई. सावकाराच्या तिजोऱ्या रिकाम्या होत होत्या आणि दुसऱ्याच दिवशी गरिबांच्या घरात धान्य पोचत असे. विधवांच्या हातात पैसे, उपाशी मुलांच्या ताटात अन्न, शेतकऱ्यांच्या अंगणात बैल लोकांना वाटू लागले. हा माणूस नाही, देवाने पाठवलेला एक रक्षक आहे. लवकरच निमाडमध्ये एकच नाव घुमू लागले, तंट्या आला, तंट्या आला. गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा, पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसायची. सरकारने तंट्याला पकडण्यासाठी मोठे बक्षीस ठेवले, पण जंगल तंट्याचे होते. प्रत्येक झाड, प्रत्येक दरी, प्रत्येक नदी त्याची साथीदार होती. इंग्रज सैन्य येईपर्यंत तंट्या आणि त्याचे साथीदार वाऱ्यासारखे अदृश्य झालेले असत. लोक त्यांना आता एका नव्या नावाने हाक मारू लागले. त्या नावावर प्रेम होते, विश्वास होता आणि आपल्या माणसाची ऊब होती, तंट्या मामा. पण ज्या योद्धाला जंगलातील प्रत्येक पायवाट ओळखत होती, त्याच्या मागावर आता संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य लागले होते. पुढे काय होणार? इंग्रज तंट्या मामांना पकडू शकतील का? की पुन्हा एकदा जंगलाचा हा वाघ त्यांना चकवा देईल? हे बघण्यासाठी व्हिडिओचा दुसरा भाग लवकरच मी घेऊन येत आहे. तोपर्यंत तुम्ही हा पहिला भाग ऐका आणि इतिहास बघत राहा. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग मी लवकरच दुसरा भाग तुमच्यासाठी सादर करत आहे. तोपर्यंत बाय बाय.